RB 11 2 पैकी 2 जिंकलेत. तिसरा सामना त्यांच्यासाठी इतकाही महत्त्वाचा नाहीये. तर पाहूयात मॅच मध्ये काय होतंय. बॅटची कडा गॅप मधून निघालाय बॉल. आउटफील्ड फास्ट आहे. डीप थर्ड मॅन मध्ये चाललाय बॉल. पहिल्याच बॉल मध्ये मॅन इन फॉर्म हरेश मालीच्या बॅट मधून हा येतोय दणदण करीत चौकार. बॉल नंबर 3 मिस फिल्डिंग. एकच धाव मिळते पुन्हा एकदा पंच 22च्या स्वरूपात. चला फक्त डिसिजन आमच्यापर्यंत येऊ द्यात कारण लीग स्टेज मध्ये आपण खेळतो. 22च्या स्वरूपात एक रन मिळते. धाव संख्या ती टोटल 5 या कड्यावरती. बॉल संपले 3. पहिल्याच बॉल मध्ये चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि त्यानंतर लेग बाईचे 1 रन. 3 बॉल मध्ये धाव संख्या ती 5 या आकड्यावर. स्वीप करण्याचा प्रयत्न. इन स्विंगर बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखी एक निर्धाव बॉल येतोय. फार चांगली गोलंदाजी आहे. पहिल्याच मॅच मध्ये SB 11 43 धावा डिफेंड केल्या 42 आणि त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये 48 धावा त्यांना डिफेंड करता आलेल्या नाहीत. आता मॅच नंबर 3 मध्ये ही मॅच अतिशय महत्त्वाची आहे दोन्ही संघांसाठी. दिनेशचा बॉल फटका बसलाय क्षेत्ररक्षकापासून थोडा लांब राहतोय. बॉल दूर तोपर्यंत मिळते. पुन्हा एकदा सिंगलना धाव संख्या 1 न पुढे जाते. धाव संख्या ती सिंगल डिजिट स्कोर 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिल्याच बॉल मध्ये चौकार आला आणि त्यानंतर मोठ्या फटक्यांपासून थांबवण्याचं काम करतोय बॉलिंग मार्क वरती दिनेश. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. पॉवर प्ले नंबर 1. धीमा बॉल, त्यावरती मोठा आघात केलाय अलॉंग द कार्पेट. डीप कव्हर मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. बॉलला उचलताय क्षेत्ररक्षक, फेकतायत तोपर्यंत मिळते 1 च्या मदतीनं 1 ओव्हरचा खेळ संपलाय. गौतम धुले सर सांगतायत 1 ओव्हर संपले. धाव संख्या जाऊन पोहोचले बिनबाद 7. तिनेचं फार अप्रतिम षटक पॉवर प्ले नंबर 1 मध्ये. आता पॉवर प्ले नंबर 2 ला सुरुवात होते. बॉलिंग मार्क वरती रितेश आलाय. 7 धावा आहेत. अभेद होता बॉल. कॅच ड्रॉप केली आहे मिड ऑन मध्ये. मोठ्या फलंदाजाला चिवंदन. मागील मॅच मध्ये 26 बॉल मध्ये 73 ची विस्फोटक इनिंग साकारले खरं तर हरेश मालीनं आणि त्याला जीवनदान देण्या या मॅच मध्ये, तेही इम्पॉर्टंट मॅच मध्ये, डिसाइडर मॅच मध्ये. ही मॅच नाहीये, सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी चालू असलेला संघर्ष आहे. डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल. धीम्या गतीचा बॉल. लोवर फुल टॉस. डीप मिड विकेट मध्ये मिस फिल्डिंग. चुकीला नाहीये माफी क्रिकेट मध्ये. बॉल निघून चाललाय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर जखमेवरती मीठ चोलणारा हरेश मालीचा चौकार. कॅच ड्रॉप झाले खरं तर हरेश मालीची.
मागील मॅचचा कॉन्फिडन्स पुन्हा दुमदुमला एका क्रिकेटच्या या पटलावरती. मागील मॅचमध्ये देखील कॅच ड्रॉप, त्यानंतर बॅटचे रंग उधळले हरीश मालीनं. या मॅचमध्ये कॅच ड्रॉप, फुल टॉस बॉल, बॅटची कडा, गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. जणू काही नजर लागली आमच्या शब्दांना आणि हरीश माली होतोय बाद. लागलाय महत्वपूर्ण धक्का टीम खुशी 11ला हरीश मालीच्या स्वरूपात. प्रतीक जातोय नवीन बॅटर. फुलटॉस बॉलवरती बाद झालाय हरीश माली. निराश आहे खरं तर. डगआउट मध्ये तो पोहोचलाय. इन कंट्रोल मध्ये असणारा, ज्याच्या बॅटमधून खुशी 11 या फ्रँचाइजसाठी धावा आल्या, तो बॅटर बाद झाल्यानंतर या डिसायडर मॅच मध्ये आता गोलंदाजीनं कमबॅक होईल का खरं तर SB11 संघाचा देखील असाच प्रश्नचिन्ह आता प्रेक्षकांना देखील पडलाय. कारण क्रिकेट खेळ ज्यावेळी एखाद्या महत्त्वाच्या खेळाडूचा खेळ संपतो ना, त्यावेळी पुढील येणाऱ्या खेळाडूंकडे देखील प्रेशर असतो. ऑन स्ट्राईकला लेफ्टी बॅटर प्रतीक, गोलात टाकलाय बॉल, चांगला फटका आहे त्यावरती. टायमिंग प्रॉपर नव्हतं. एकतर मिळाली दुसरीच्या शोधात रनआउटची संधी. स्ट्राईक एंडला थ्रो, चुकी केली आहे, चुकीला नाही माफी, मिस कम्युनिकेशन. इथे मात्र लागला रनआउटच्या स्वरूपात. गेल्या पावली धक्का टीम खुशी 11ला प्रतीकच्या स्वरूपात लागतोय दुसरा धक्का. कॉलिंग महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. ती चुकी केली आहे खरं तर, चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये. लागलाय आणखी एक लगातारचा दुसरा धक्का. मी मगाशीच म्हटलंय, महत्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर संपूर्णपणे बॅटिंग लाईनअप हा खऱ्या अर्थानं डगमगत असतो. आणि त्यानंतर आता आपण पाहतोय हरीश माली जसा बाद झालाय तसा लगेच नेक्स्ट बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात प्रतीक देखील बाद होतोय. मोठा खेळाडू होता प्रतीक, उंच शरीर एसटीचा, त्यानंतर कणखर बांध्याचा खेळाडू होता. रनआउटच्या स्वरूपात तो बाद होतोय. रितेश चांगली कमबॅकिंग चेंडू हाताळतो या मॅचमध्ये. सचिन गेला आता नवीन बॅटर. मधल्या फलीचा भार आता सांभाळावाच लागेल, कारण तारणहार बाद झालाय हरीश माली. आणि त्यानंतर आता एक मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करेल का खुशी 11, असाच प्रश्नचिन्ह तुम्हा सर्वांना देखील पडलाय. सचिन आलाय नवीन बॅटर. रितेश समोर सचिन, फटका फसलाय. लगातारची तिसरी विकेट या अगोदर रनआउटच्या स्वरूपात. यामध्ये पकडल्या स्वीपरला कॅच. फलंदाज होतोय तिसरा लगातारचा डिस्पॅच. कमॉन डीजे. संपूर्णपणे आता अडचणीत खुशी 11 संघ. थोडा निराशाजनक स्थितीमध्ये. हरीश माली बाद झाल्यानंतर मी सातत्यानं उल्लेख केलाय, इन कंट्रोलमध्ये दिसला हा बॅटर आज संपूर्ण दिवसामध्ये. आणि त्याची अर्ली मिळालेली विकेट या मॅचमध्ये, या सत्रामध्ये बरंच काही सांगून जाते. किमान 20 ते 25, 25 ते 30 धावांचा प्रभाव पडलाय. 12 धावा धावफलकावरती. 3 फलंदाज बाद झालेत मैदानाच्या आतमध्ये. रितेश वेलकम बॅकिंग स्पेल चालतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी महत्वाच्या या मॅचमध्ये. दुसरा सामना जरूर गमावलाय, परंतु या मॅचमध्ये टिचून गोलंदाजी होते. खरं तर बेधडक बॉलिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अंतिम बॉल पुन्हा हवेत. पॉइंटच्या डोक्यावरून केलेत. बॉल सीमा पार गेलाय. डीप थर्ड मॅन मध्ये सीमा पार येतोय चौकार. धावसंख्या 2 षटकात 16 अंकावर.
2 षटकांमध्ये धावसंख्या ती 16. 3 फलंदाज बाद झालेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. बॅलन्स टार्गेट सेट करणं आता गरजेचं आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय बॉलिंग मार्कवरती मिडल ऑर्डरचे षटक घेऊन दिनेश पुन्हा एकदा आलाय वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. पहिलं स्पेल केवळ 7 धावा इकॉनॉमिकल स्पेल. तिसऱ्या षटकाला तो सुरुवात करतोय. सावलेवाडीचे मैदान निमित्त भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग. मॅच नंबर 5 आपल्या समोर आहे. वेगवान बॉल त्यावरती मोठा फटका. क्षेत्ररक्षक आलाय. जजमेंट अप्रतिम फिल्डिंग. वेल स्टॉप. चांगली फिल्डिंग केली आहे. धावा मिळाल्या 2. 2च्या मदतीने धावसंख्या येते 18 अंकावर. चान्स हाफ होता खरं तर. हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करण्याचा भरपूर प्रयत्न केला क्षेत्ररक्षकानं. थोडा बॉल दूर राहिलाय. कौतुक करेल एफर्टचं देखील. 2च्या मदतीने 18 धावा धावफलकावर. दुसरा बॉल घेऊन तयार बॉलिंग मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलनं धावसंख्या थांबते ती 18 अंकावर. धीम्या गतीचा बॉल. फटका फसलाय. नो मॅन्स लँड रिजन मध्ये बॉल पडतोय. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट थ्रो. वेल थ्रो बाय द फिल्डर. चांगली फेकी होती. तोपर्यंत धावा मिळाल्या 2. धावसंख्या 20. गडी बाद झाले 3. 3 बॉलचा अजून एक शिल्लक ओव्हर नंबर 3 मधील. चांगली गोलंदाजी चालू आहे. हरेश माली जसा बाद झालाय तसे धावाच येत नाहीयेत. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. 3 विकेट लॉस. धीम्या गतीचा बॉल. दिशा खराब आहे पंच सांगतायत. लाईन योग्य होती परंतु दिशा खराब आहे. त्याच कारणास्तव व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. गौतम सर सांगतायत व्हाईट बॉल. 21 धावा धावफलकावर. खुशी 11 ऑन द टॉस अँड चूज टू बॅट. बॅटिंग मध्ये तर थोडी अडकली आहे खरं तर खुशी 11 संघाची बॅटिंग लाईनअप. वेगवान बॉल त्यावरती फटका प्रतिम आहे. क्रॅकिंग ड्राईव्ह केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. कव्हरला बीट करत हा येतोय नेत्र दीपक सौंदर्यात्मक चौकार. चोवीस धावा आहेत धावफलकावर. कोड्यात टाकला बॉल. स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह केलाय. लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. तू मै मैदानाच्या आतमध्ये. तू का मी का तू असंच समीकरण. परंतु एकाही बॅटरनं रिस्क घेतलेली नाहीये. रन मिळते या बॉलवरती फक्त आणि फक्त 1. धावसंख्या 25 या कड्यावरती. 3 गडी बाद 25. दुपारचा 17 आपण पाहतोय भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026. वेगवान बॉल. लाईन चेक केली जाईल. एस पंच आमच्या दिशेने वळतायत. षटक संपल्याचा इशारा आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती टोटल 25 आकड्यावर. आफ्टर 3 overs complete of this match, score card 25 runs on 3 wicket loss team. खुशी 11 this match. 2 षटकांचा उर्वरित खेळ बाकी. धावसंख्या आहे ती 25. 3 फलंदाज बाद.
ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. व्यवस्थित बॅटवरती बॉल नाहीये. चुकी केली आहे. फंबल पाहायला मिळतोय. त्याचा फायदा घेतलाय दोन बॅटरनं. या मिळतात धावा 2च्या मदतीने धावसंख्या आहे ती 27 या आकड्यावर. टायमिंग प्रॉपर नाहीये. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन मध्ये पुन्हा दुसरीच्या शोधात धावतायत. अक्षरशः मोठे फटके येत नाहीयेत, परंतु सिंगल डबल मध्ये परिवर्तित करण्याचं काम करतायत. या 2च्या मदतीने धावसंख्या 29 आकड्यावर. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. वॉड शॉट भिरकावून दिलाय बॉल. डीप स्क्वेअर लेगला येतो. हा आकाशाचा वेध घेणारा नेत्रदीपक षटकार. यावेळी चांगला बॉल. शरीरापासून हा बॉल दूर ठेवलाय. अगोदर स्टंप लाईन वापरली होती गोलंदाजानं आणि तिथे निर्धाव चेंडू येतोय. निर्धावानं धावसंख्या आहे ती 35 ऑन बोर्ड. 4 बॉल संपले त्या षटकातील. बॉल नंबर 5 फटका बसलाय. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक. झेल पकडण्याचं सामर्थ्य. पकडले ते झेल. संपतो इथे बॅटर एकनाथचा खेळ. बारा बॉल मध्ये 20चं योगदान देत बहुमूल्य योगदान दिलं 20चं. डगआउट मध्ये परततोय खरं तर बॅटर एकनाथ. न्यू बॅटर अंतिम बॉल या षटकातील. उडवलाय लॉंग ऑनला. काऊ कॉर्नरला उडवलाय बॉल. खरं तर धाव मिळते ती फक्त आणि फक्त 1च्या मदतीनं. ओव्हर नंबर 4चा खेळ संपलाय. 9.00च्या इकॉनॉमीनं धावसंख्या धावफलकावरती येत्या 36. 4 ओव्हर मध्ये 36. अजून एक 5वं षटक मार्गास्त येईल. पाचव्या षटकाला सुरुवात. गॅप मध्ये ढकललाय. वेल स्ट्रोक. बॅटरच्या बॅट मधून इम्पॉर्टंट धावा येत आहेत. हा येतोय नेत्रदीपक चौकार. 40 धावा धावफलकावर. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. निसर्गाच्या सानिध्यात बसलेले सुसज्ज मैदान. BGPLचा आनंद आपण घेत आहे. तमाम जमलेल्या क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 40 धावा धावफलकावर. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅट वरती बॉल येऊ शकलेला नाहीये. डीप स्क्वेअर लेग मधून येतो क्षेत्ररक्षक. दुसरीच्या प्रयत्नात बॅटर इथे होते रनआउटच्या स्वरूपात आउट. एकच धाव मिळते. धावसंख्या 41. 4 बॉलचा अजून एक खेळ बाकी आहे. लोवर फुल टॉस बॉल पाचांकडे लावली अपील.
रन मिळत नाहीये या बॉलवरती. 3 बॉलचा आता उर्वरित खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे 41. क्लीन बोल्ड. ऑफ स्टिक वाकवले. बॅटर इज ओटी. लागला आणखी एक धक्का. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक. दोन बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे 41. 41 रन्स ऑन स्कोर कार्ड. खोलात टाकले बॉल. वेल फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंग केले. शॉर्ट फाईन लेग मध्ये. कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचं. किमान 3 धावा वाचवल्यात. धावसंख्या ती 42. 22च्या स्वरूपामध्ये मिळतात. एक धाव. धावसंख्या ती 42. आता अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. फार चांगले गोलंदाजी राहिले SB 11 या मॅच मध्ये. 42 रन्स ऑन स्कोर कार्ड. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. डान्सिंग डाऊन द विकेट. विकेट किपर चांगली फिल्डिंग. रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट. 42 पर्यंत थांबवलं SB 11 या मॅच मध्ये. खुशी 11ला आता येणारे 30 बॉल. 43 धावसंख्येची शक्यता या सामना जिंकण्यासाठी SB 11ला.
30 बॉल मध्ये 43 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय नाव आहे ते? विघ्नेश आणि जगदीश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये धावा आल्या ना तर हा सामना सोपा होईल खरं तर बॅटिंग करणाऱ्या SB11 संघासाठी. पहिलाच बॉल एनफील्डच्या वरून वाढ शॉट डीप पॉइंट मध्ये पाठवलाय बॉल. पहिल्याच बॉल मध्ये येतोय हा नेत्र दीपक परफेक्ट टायमिंगचा चौकार. लो स्कोरिंग मॅच आहे. पहिल्याच बॉल मध्ये चौकार आलाय. नेक्स्ट मॅच बिहान 11 आणि त्यांच्या विरोधात अन्वी 11. टॉस साठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या लगेच. दुसरा बॉल निर्धाव येतोय. आदरणीय अंकुशजी थेर यांना विनंती करतोय नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते केला जाईल. तिसरा बॉल देखील निर्धाव येतोय. 3 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 4. बॉल नंबर 4 वेल फिल्डिंग. 1 धाव मिळते. धावसंख्या आहे ती 5. बॉल संपले 4. संत क्रिकेट आहे. 43चा पाठलाग करायचा आहे. 4 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 5. अवघड टप्प्याचा बॉल अप्रतिम फटका. पॉवर प्लेचे षटक. बॉल होतोय फरार. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग षटकार. अकरा धावा धाव फलकावर. बॉल संपलेत 5. 32ची आवश्यकता अजूनही. बॉल शिल्लक आहेत 25. लवकर सामना फिनिश करण्याचा प्रयत्न. अकरा धावा धाव फलकावर. पॉवर प्लेच्या षटकात धावा मिळवण्याचा प्रयत्न आहे. आणखी एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये. ड्राईव्ह केला बॉल सेन्सिबली पुश. धाव मिळते ती 1. धावसंख्या ती 12 या आकड्यावर. एका षटकामध्ये धावसंख्या ती 12. 43चं लक्ष. 31ची आवश्यकता 24 बॉल मध्ये. चला विहान 11 आणि अन्वी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच. दुसऱ्या षटकाला सुरुवात. P2चा षटक. फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये. पकडली गेली असेल. इथून मात्र पहिला बॅट्समन होतोय फेल. फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉल. स्ट्रोक.
एकच धाव मिळते. एकच्या मदतीनं धावसंख्या आहे ती 13 या आकड्यावर. 30 धावसंख्येची अजूनही गरज आहे. सुनील नाव आहे तिचं. बालू काय म्हणते? 22 बॉल मध्ये 30 ची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी SP11 ला. विवेकवान बॉल जागा निर्माण करून शफल होऊन फटका खेळायचा होता. लॉंग लेगला हुक करायचा होता. बॅटाने बॉलचा संपर्क नाही. वेगवान पद्धतीने निघाला विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल न धावसंख्या स्थिर 13 धावा धावफलकावर. 21 बॉल मध्ये 30 खोलात टाकलाय. चांगला बॉल बॅक टू द बॉल. रनआउटची संधी पोहोचलाय फलंदाज. 1 रन ऍड होती. धावसंख्या जाऊन पोहोचली होती टोटल 14 आकड्यावरती. 26 ची आवश्यकता अजूनही. 29 धावसंख्येची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक येते 20 बॉल मध्ये 29 ची आवश्यकता. मोठ्या फटक्यांपासून आता थोडं थांबवलंय बॅटर्सना. फुल टॉस बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आला. दुसऱ्या अटेम्प्टला पकडले चेल. मॅच मध्ये अजून संपलेला नाहीये खेळ कारण इथे मात्र पकडले कॅच. एकोणीस बॉल मध्ये आता 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. 14 धावा धावफलकावरती. 29 ची आवश्यकता आहे. 29 बॉल मध्ये 19 बॉल मध्ये माफ करा. 29 ची आवश्यकता. दिनेश गेलाय नवीन बॅटर. चला बिहान 11 संघाचा कर्णधार आणि अन्वी 11 संघाचा कर्णधार या लवकर. बिहान 11 संघाचा कर्णधार उपस्थित आहे. 19 बॉल 29 चे लक्ष अजूनही बाकी आहे. लोवर फुटत बॉल अनप्लेएबल. डॉट बॉल पंच सांगते षटक संपला. 18 बॉल मध्ये 29 धावसंख्येची आता आवश्यकता आहे. फक्त 2च धावा आल्यात दुसऱ्या षटकात. खुशी 11चे कट्टर समर्थक किशोरजी गायकवाड यांचा देखील शुभ आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी. मी त्यांना विनंती करतो की या व्यासपीठावरती आपण आसन असतं आपलं सहर्षमय स्वागत. ए बाबूराव अरे नका खेळू घरी जा. कोण आहे रे बॉलर? बॉलर कोण आहे? वेगवान बॉल बॅटची कडा. विकेट किपर न पकडले कॅच. फलंदाज होतोय बाद. 17 बॉल मध्ये आता 29 ची आवश्यकता आहे. लो स्कोरिंग मॅच मध्ये पुन्हा खऱ्या अर्थाने आता पुढे सरकला येतो खुशी 11 या मॅच मध्ये. SP11 ला लागतोय महत्वपूर्ण धक्का. रितेश जातोय नवीन फलंदाज.
17 बॉल मध्ये 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. SP11 नीड 29 रन्स ऑफ 17 बॉल्स. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 29 ची आवश्यकता आहे. फलंदाज होतात बाद नुसते. 14 या धावसंख्येवरती तिसरा धक्का लागलाय. वेगवान बॉल फुल टॉस फ्लिक केलाय. फ्लिक अँड क्लिक लॉंग लेग मध्ये येतो चौकार. सोळा बॉल मध्ये आता 25 ची आवश्यकता आहे. क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 15 बॉल मध्ये आता 25 ची आवश्यकता. एखादी बाउंड्रीज एखादा सिक्सर समीकरण सोपं होईल SP11 संघासाठी. वेगवान बॉल पॅडवरती आदळला. लेग बिपोची शिकार. बॅटर इज ओटी. LBW स्वरूपात बॅटर होते बाद. चौदा बॉल 25. फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटवरती येऊ शकले नाहीये बॉल. एकच धाव. 13 बॉल मध्ये आता 24 ची आवश्यकता. तेरा बॉल 24. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉल खाली पकडले. कॅच. मॅच संपलेले नाहीये. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे तर टोटल चला फिल्डिंग साधून घ्या लगेच. धावसंख्या ती 18 अंकावरती. 43चं लक्ष. अजून 25 ची आवश्यकता आहे 12 बॉल मध्ये. बारा बॉल मध्ये 25 ची आवश्यकता. 18 धावा धाव फलकावर. वेगवान बॉल. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती. निर्धाव बॉल आलाय. मॅच मध्ये शिरकाव केलाय खुशी 11 न. अकरा बॉल मध्ये 24 ची आवश्यकता. 19 धावा धाव फलकावर. फुल टॉस बॉल. मोठा फटका. बॉल सीमा पार डीप स्क्वेअर लेग मध्ये येतोय. हा अतिशय महत्वाचा षटकार.
10 बॉल मध्ये 18. रपटप मॅच. PGPL चा सर्वात रोमहर्षक सामना आपल्या समोर येईल का? 10 बॉल मध्ये 18. दहा बॉल 18. प्रेशर आहे गोलंदाजाकडे. मागील बॉल मध्ये षटकार आलाय गणेशच्या बॅट मधून. 10 बॉल 18. लीव केलाय बॉल. दिशा खराब आहे. पंचांचा कॉल. नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. ऐन मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा. इट्स अ नो बॉल. धाव संख्या आहे ती 26. 17ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे 10. ऑन फ्रीटचा बॉल घेऊन तयार. बॉलिंग मार्क वरती. लीव केलाय बॉल. पुन्हा एकदा जाऊ दिलाय. माहिती बॉल खराब लाईन आहे. वाईट बॉल. ऑन फ्रीट कंटिन्यू असेल. राजेश थोडी महागडी कामगिरी करतोय. 16ची आवश्यकता आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ऑन स्ट्राइक आहे गणेश. मोठा फटका आलाय मागील बॉल वरती. ऑन फ्रीट बॉल. फ्रीटचा बॉल. फटका फसलाय. गोलंदाज स्वतः येतोय. कॅच ड्रॉप. परंतु फ्रीट होती. फायदा होऊ शकला नसता. एक धाव मिळते आता. 9 बॉल मध्ये 15ची आवश्यकता आहे. 28 धावा धाव फलकावर. नऊ बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15ची आवश्यकता. कट करण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. 9 बॉल मध्ये 14ची आवश्यकता आहे. अन्वी 11 ना टॉस जिंकलाय पुढील मॅचचा आणि फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला. प्रथम बॅटिंग करेल बिहान 11. अकुटाप्याचा बॉल. चॉप करण्याचा प्रयत्न. चुकीच्या दिशेनं कदाचित फेकी झाली. रनआउटची संधी होती. लेझर राहिला आरेश देखील. 2 मिळतो. 30 धावा. 31 धावा धाव फलकावरती. 8 बॉल मध्ये आता 12ची आवश्यकता आहे. वेगवान बॉल. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूने कमबॅक करतोय खुशी 11. 7 बॉल 12. 7-12चं समीकरण सर्वांना माहिती आहे. आता मैदानाच्या आतमध्ये 7-12 कोणाच्या नावावरती 7-12 खऱ्या अर्थानं कोरला जाईल. 7 बॉल 12ची आवश्यकता आहे. वेगवान बॉल. आणखी एक. पंचांकडे लावली अपील. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. मॅच संपलेला नाहीये. 6 बॉल मध्ये एकीकडे 12ची आवश्यकता आहे तर एकीकडे 12 या वाचवायच्यात. कोणता गोलंदाज असेल जो 12 धावा वाचवण्याच्या क्षमतेसारखा असेल तर कोणता बॅटर या धावा जमवेल. चुरशीचा बनलाय सामना. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेऊयात विश्रांती. 6 बॉल मध्ये 12ची आवश्यकता.
मॅच संपलेला नाहीये, कुठेही जाऊ नका. क्रिकेटचा रणसंग्राम. एकीकडे 6 बॉल 12ची आवश्यकता, तर एकीकडे 6 बॉल 12 धावा डिफेंड करण्याचं सामर्थ्य घेत हरेश माली आजच्या दिवसामध्ये संपूर्ण कंट्रोल मध्ये दिसलाय. बॉलिंग मार्क वरती आलाय. पहिलाच बॉल पॅड वरती, लेग बिपोची शिकार. महत्वाचा धक्का. गणेश हॅज टू डिपार्ट. छोटा खेळाडू आहे. 5 बॉल मध्ये 12ची आवश्यकता आहे. दीपेश काय करेल. दीपेशची दांडी गुल. आणखी एक धक्का. 4 बॉल मध्ये 12ची आवश्यकता. आज संपूर्ण दिवसामध्ये गोलंदाजी केलेली नाही हरेश मालीनं, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये, महत्वाच्या षटकामध्ये स्वतःवरती विश्वास ठेवला हरेश मालीनं आणि 4 बॉल मध्ये आता 12ची आवश्यकता. समीर ठाकरे टीमचे संघ मालक याचकडून विकेट अटॅक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. ऑन विकेट हॅट्रिक हरेश माली. ऑन विकेट हॅट्रिक नाव. न्यू बॅटर इन. ऑन स्ट्राइक सागर. विकेट हॅट्रिक बॉल वेगवान पद्धतीनं रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज. 3 बॉल मध्ये आता 12ची आवश्यकता. 9 फलंदाज बाद झालेत. शेवटच्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 12ची आवश्यकता आहे. अन्वी 11 लगेच फिल्डिंग सजवून घ्या. हा सामना संपल्यानंतर लगेच फिल्डिंग सजवून घ्या. मोठा फटका. मॅच संपले नाहीये. वॉट मॅच. 2 बॉल मध्ये 6ची आवश्यकता. इरादे नेक. हा मोठा षटकार. इरादे नेक टू देक. मॅच संपले नाहीये. या षटकाराने दाखवलंय. तसा स्ट्राईक एंड वरती आलाय. तसा विश्वास ठेवला या मॅच मध्ये. 2 बॉल 6ची आवश्यकता. काय मॅच तुम्ही पाहताय. बालेवाडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 मध्ये सर्वात रोमांचक सामना. डू ऑर डाई मॅच. जिंकेल तो पुढे सरकेल, हारेल तो इथेच थांबेल. 2 बॉलचा हरेश मालीला देखील आता संकटात आणलंय या षटकारानं. दोन बॉल 6. काय घडेल्या मॅच मध्ये निर्णायक बॉल घेऊन तयार हरेश माली. वन बाउटचा इशारा. यानंतर अशा पद्धतीचा बॉल आपण फेकू शकत नाहीत. एका बॉल मध्ये 7ची आवश्यकता आहे. एका बॉल मध्ये 6ची आवश्यकता आहे. चला मॅच ऑन ठेवा. एका बॉल मध्ये 7ची आवश्यकता आहे. बाहेरून गोंगाट भरू नका प्लीज. एका बॉल मध्ये 7ची आवश्यकता.
चला चेक करूयात. बॅट्समन फोल्ड झालाय का थोडा. इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल आलाय. थर्ड अंपायर नितेश भोयर यांच्याकडून. टेक्निकल रूम मधून सर्व काही गोष्टी तपासल्या गेल्या. अतिरिक्त उंचीवरती होता बॉल. खरं तर 1 बाउंसचा इशारा देखील दिला पंचांनी. आता 2 बॉल 5ची आवश्यकता आहे. हरेश माली याच्या हातामध्ये या मॅचचं खऱ्या अर्थानं भवितव्य. तर एकीकडे या मॅच भवितव्य आता बॅट धरून बॅटर सागर तानाजी जबरदस्त खेळ करतोय. बॅक टू द बॉलर. स्ट्रोक एक तर कंप्लीट. आणि इथे लास्ट विकेट अजूनही बाकी आहे. एका बॉल मध्ये आता 5ची आवश्यकता आहे. तर दुसरीला बलंदाज बाद झाला. एका बॉल मध्ये 4ची आवश्यकता. चला फिल्डिंग सजवून घ्या लगेच. रोमांचक सामना करत एका बॉल मध्ये 4. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी चालू असलेला संघर्ष. एक बॉल मध्ये 4ची आवश्यकता. अक्षय न्यू बॅटर. परंतु तानाजी एकटा लढला या मॅच मध्ये. अशा पल्लवित केल्या होत्या. अशा खरं तर संपूर्णपणे 3 बॉल 12ची आवश्यकता असताना षटकार आलाय. आणि आता सामना डौलमान परिस्थितीमध्ये एका बॉल मध्ये 4ची आवश्यकता आहे. तर हरीशला एक बॉल चांगल्या रीतीने फेकायचा या मॅच मध्ये. काय घडेल या मॅच मध्ये. एक बॉल 4. जोरदार टाळ्या. एका बॉल 4ची आवश्यकता आहे. फटका फसलाय. एक कंप्लीट केले. चुकी केली. दुसरीचा प्रयत्न मध्ये 2 मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न. आणि इथे सामना जिंकलाय खुशी 11 कॉंग्रॅच्युलेशन खुशी 11. क्वालिफायर मध्ये मॅच जिंकत ते देखील दुसऱ्या क्रमांकावर पोहोचतायत. अन्वी 11 2 पैकी 2 सामने जिंकलेत. आज सामना जिंकत ते टॉप मध्ये फिनिश करतील का. विहान 11 आणि त्यांच्या विरोधात अन्वी 11 अंतिम सामना आजच्या दिवसात आपल्या समोर येतोय.